अगदी झटकेपट होणारं त्याचप्रमाणे घरगुती पद्धतीने तयार केलेलं असं सांबार आपल्या इथं तयार झालेलं आहे. फक्त डाळ, बटाटा तसेच भोपळा घालून अगदी घरगुती पद्धतीने आपण हे सांबार तयार केलेलं आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 वाटी एवढी तूर डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक इथं बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढायची आणि याप्रमाणे त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि थोडासा भोपळा घेतलेला आहे. आता डाळ आणि बटाटा स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. तुम्ही कुकरमध्ये भोपळासुद्धा लावू शकता, परंतु माझ्याकडे जो भोपळा आहे तो थोडासा जास्त असा पिकलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला फक्त वाफेवर शिजवून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनसुद्धा भाज्या ॲड करू शकता. ड्रमस्टिक असू दे, गाजर हे पण घालू शकता. आणि अगदीच काही नसेल तर फक्त बटाटा आणि डाळीमध्ये सुद्धा एक नंबर सांबार बनतं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकर हा गॅसवर ठेवून घ्यायचा आहे. या पद्धतीने आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता डाळ आपली शिजलेली आहे. आता त्याला तडका द्यायचा आहे. तर तडक्यासाठी इथं मी 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि तेल हे चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची, पाव चमचा जिरा टाकायचा. जिरा आणि मोहरी छान अशी तडतडायला द्यायची. मोहरी आणि जिरा तडतडला की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर लगेचच एक लाल सुकी मिरची घालून घ्यायची आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिश्रण थोडंसं भाजलं की त्याच्यानंतर लगेचच बारीक चॉप केलेला कांदा इथं मी घालून घेते आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इथं आल्या लसणीची पेस्ट टाकून घेतलेली आहे मी. आता ही पेस्टसुद्धा ह्या कांद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. त्याच्यानंतर इथं मी घरातलं जे लाल तिखट असतं ते घातलेलं आहे 1.5 चमचा. तुमच्या तिखटच्या हिशोबाने तुम्ही मसाला जो आहे कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धनिया पावडर इथे घातलेली आहे आणि पाव चमचा हळद याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे सगळे जे मसाले आहेत ते बारीक गॅसवर जरा तेलामध्ये असे याप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, जळवायचे नाही. तर मसाले भाजले की त्याच्यामध्ये लगेचच बारीक चॉप केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आता टोमॅटो चांगला ह्या मसाल्यामध्ये असं या प्रकारे भाजून घ्यायचा, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे कसं टोमॅटो आपले व्यवस्थित शिजून येतील आणि त्याची छान अशी प्युरी बनेल. आता टोमॅटो छान असा शिजला, बघू शकता तेल रिलीज झालं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी इथं 1.5 चमचा सांबार मसाला घालून घेतलेला आहे या पद्धतीने. आता हा सांबार जो मसाला आहे तो सुद्धा ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. या प्रकारे सांबार मसाल्यामुळे काय होतं की आपल्या सांबारला ना एक मस्त अशी टेस्ट येते. बघू शकता इथं आपला मसाला बनून रेडी झालेला आहे. आता ह्या मसाल्यामध्ये मी जो भोपळा होता माझ्याकडे तो घालून घेतला, म्हणजे कसा थोडासा भोपळा मऊ होईल. या पद्धतीने एक थोडासा शिजेपर्यंत मी हा भोपळा ह्या मसाल्यामध्ये ठेवून घेणार. तर बघू शकता आपला भोपळा जो आहे तो थोडा मऊ इथं झालेला आहे. आणि बाकीचा जो भोपळा आहे तो सांबार जेव्हा उकळतं तेव्हा शिजून जातो. आता उकळलेली डाळ आणि बटाटा या ग्रेव्हीमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. तुम्हाला सांबार कसं ठेवायचं, जाड ठेवायचं, पातळ ठेवायचं, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. इथं मी थोडीशी चिंच घालून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मस्त असं सांबार आपलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने सांबार छान उकळलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथं बघू शकता आपलं सांबार इथं रेडी झालेलं आहे. जाळीदार त्याचप्रमाणे लुसलुशीत अशा इडलीसोबत सांबार हे कॉम्बिनेशनच एक नंबर भन्नाट आहे. तर इथं सांबारसोबत इडली आपण सर्व केलेली आहे.
तर तुम्हाला हा सांबारचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह.